श्रीशैलम येथील महाअन्नदासोहचा समारोप. श्री सिद्धेश्वर सेवा संस्थेचा उपक्रम स्तुत्य. आमदार विजयकुमार देशमुख यांचे गौरवोद्गार. श्री सिद्धेश्वर सेवा संस्था सोलापूर यांच्या वतीने श्री क्षेत्र श्रीशैलम येथे दिनांक 14 ते 19 मार्च या कालावधीत आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा व गुजरात या राज्यातून येणाऱ्या शिवभक्तांना रोज 10,000 भक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात येते. गेल्या 1000 वर्षापासून ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज आणि श्री गुरु कपिलसिद्ध मल्लिकार्जुन महाराज यांची गुरु शिष्य या नात्याची ओळख येणाऱ्या काळात युवकांना व्हावे याच उद्दिष्टाने सोलापुरातील 50 युवक गेले 10 दिवस श्री क्षेत्र श्रीशैलम येथे महाअन्नदासोहमध्ये सेवा बजावत असतात. हा उपक्रम गेल्या 10 वर्षापासून सातत्याने अखंडितपणे या ठिकाणी सुरू आहे. आज शिवानुभव मंगल कार्यालय येथे महाअन्नदासोहची समाप्ती व महापूजा शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख, ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील प्रमुख मानकरी राजशेखर हिर्याबू, मार्केट यार्डातील भाजीपाल्याचे उद्योजक भीमाशंकर जोरळे, नागनाथ बडोरे, सराफा उद्योजक डॉक्टर भीमाशंकर करजगीकर, नगरसेवक प्रवीण दर्गो पाटील, नगरसेवक शिवानंद पाटील, माजी नगरसेवक जगदीश पाटील, निलेश भैया धाराशिवकर यांच्या शुभहस्ते ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे महापूजन करून तब्बल 3000 शिवभक्तांना महाप्रसाद वाटप करण्यात आले. या प्रसंगी सिद्धेश्वर सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी, सेवेकरी आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाअन्नदासोहासाठी योगदान दिलेल्या सर्व देणगीदारांनी सहकार्य केलेल्या सर्व शिवभक्तांचे या प्रसंगी उत्सवाध्यक्ष सिद्धाराम येणेगुरे यांनी आभार मानले. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन गुरुनाथ निंबाळे यांनी केले आणि प्रास्ताविकमध्ये सोलापुरातील सर्वच गॅस एजन्सी यांनी श्रीशैलम येथे महाप्रसाद कार्यासाठी आम्ही गॅसची मागणी केली होती, परंतु एकही गॅस सिलेंडर न दिलेल्या गॅस एजन्सीचे या ठिकाणी त्यांनी आपल्या प्रास्ताविकात तीव्र निषेध व्यक्त केले आणि श्रीशैलम देवस्थान ट्रस्टने 20 गॅस टाकी अल्पदरात तत्परतेने उपलब्ध करून दिल्याबद्दल संस्थेच्या वतीने आभार मानण्यात आले. बोला बोला ये जा मंगलिका इथे की जय. हा फोटो दुसरे माग. त्या ठिकाणी 6 दिवस सकाळ आणि संध्याकाळ असं महाप्रसाद करत असतं आणि त्या ठिकाणी आदरणीय राजशेखरजी उपस्थित असलेले सगळे सन्माननीय व्यासपीठ आणि या उत्सव समितीचे अध्यक्ष माननीय सीताराम वेळापूरजी, सीतारामजी सोलापुरे, किरणजी अक्कलकोटे, कार्याध्यक्ष किशनजी गर्जे, उपस्थित असलेले सगळे सन्माननीय बंधू भगिनी, प्रथमतः मी सिद्धेश्वर सेवा संस्थाला मी प्रथमतः आपल्या सगळ्यांच्या वतीनं ज्यांनी आपल्या या श्रीशैलमला जाणाऱ्या ज्या यात्रेच्या निमित्तानं जे लाखो लोक जातात आणि 2018 पासून ही सेवाचं काम केलं चालू केलं. 2018 इथं या सोलापूर शहरामध्ये सहजपणे मिटिंग घेतलं आणि आपल्या तिथं सिद्धरामेश्वरच्या ज्या पुणे नगरीतून आपण जसं सिद्धरामेश्वरने आपल्या या मल्लिकार्जुनला हात आणि दैवात घेऊन ज्या श्रीशैलपर्यंत गेलं तेच काम आज या सेवा संस्थेच्या वतीनं सर्वसामान्य तिथे येणाऱ्या लाखो कार्यकर्ते, लाखो ज्या भक्तांना तिथं अन्नक्षेत्र चालू केलं आणि ते अन्नक्षेत्र जवळपास 5 दिवस अन्नक्षेत्र चालू असते आणि त्या अन्नक्षेत्रामध्ये रोज एक नवीन नवीन पदार्थ तिथं लोकांना येणाऱ्यांना त्याचं प्रसाद म्हणून दिलं जात आहे आणि त्या आपल्या सांगण्यात येतं की त्या जिथं आपण प्रसाद सुरुवात करतात तिथं लोक वाट बघत असतात कधीपासून सुरुवात होणार आहे आणि कधी येणार आहेत आणि कधी सुरुवात करणार आहे. म्हणजे एवढ्या चांगल्या रीतीनं तिथं भक्तिभावानं त्यांची सेवा केली जात आहे आणि या सेवेमुळं आपल्या या
सिद्धू शेट्टी सर किंवा आमचे किंबाळ असतील, आमचे पवडे असतील, गवळवकर वाले लय आहेत, संगप्पा सर, हे सर्व लोक असतात. पण मला 2000